बरं, एकूणच काय तर घराणेशाही संपण्याऐवजी वाढतीये आणि घराणेशाहीवर सर्वाधिक टीका करणाऱ्या भाजपनंच यात आघाडी देखील घेतली अशी टीका आता राजकीय विश्लेषकांकडूनही केली जाते। राजकीय वर्तुळामध्ये घराणेशाही हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून विविध राजकीय पक्षांमधील घराणेशाही पुन्हा एकदा समोर आली आहे। अनेक पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप होतोय। हे चित्र केवळ एका पक्षापुरतं मर्यादित नाहीये, तर अनेक प्रमुख पक्षांमध्ये हीच परिस्थिती दिसून येते। बरं, यावरून राजकीय पक्षांची भूमिका आणि त्यांचं तत्वज्ञान याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं। निष्ठावान कार्यकर्त्यांमध्येही यावरून चांगलीच नाराजी पसरलेली असते। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आत्ताच आम्ही सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या विविध पक्षांनी दिलेली यादी दाखवलेली आहे, ज्यामध्ये उमेदवारीसाठी ही नावं पुढे आलेली आहेत। घराणेशाहीचे आरोप एकमेकांवरती करत असताना देखील प्रत्येक पक्षामध्ये मात्र ती घराणेशाही का दिसते? यंदा भाजपची जर आम्ही यादी पाहिली तर सर्वाधिक नातेवाईक मंडळी असतील, पीए असतील, ओळखी पाळखीचे असतील, त्यांना मात्र घराणेशाहीच्या माध्यमातून तिकीट दिली जात असल्याचं स्पष्ट होताना दिसतं। कुठे घेऊन चाललो आपण आपला महाराष्ट्र? कुठे घेऊन जातोय आपण राज्याचं राजकारण? सुषमाताई, खरं तर आता सगळ्या उमेदवारांच्या विस्तारित चर्चांमध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टी जी सातत्याने वंशवादावरती बोलत राहते, सातत्याने घराणेशाहीवर बोलत राहते, एकाच घरामध्ये एका व्यक्तीला किती पदं असावीत यावर फार नैतिकतेचे डोस पाजत राहते। हे सतत आपण चित्र बघितलं तर आज घडीला सगळ्यात जास्त जर उमेदवाऱ्या कोणी दिल्या असतील एकाच घरामध्ये तर त्या भारतीय जनता पार्टीने दिल्या। भारतीय जनता पार्टीने नांदेडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला जी उमेदवारी दिली होती ती एकाच कुटुंबामध्ये 6 लोकांना उमेदवारी दिलेली होती। बरोबर। हे सगळं जर चित्र बघितलं तर पक्ष कोणताही असो, पण जेव्हा अशा पद्धतीने उमेदवाऱ्या मिळतात त्यावेळेला निश्चितपणे जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे। किंबहुना राज्य चालवण्याची, सरकार चालवण्याची जी अक्कल आहे ती फक्त काय नेत्यांच्याच मुलामुलींना असते का? आणि मग कार्यकर्त्यांमध्ये ती अक्कल नसतेच का? कार्यकर्त्यांमध्ये ती कुवत नाही का? कार्यकर्त्यांची कुवत फक्त सतरंजा उचलण्यापुरती आहे का? असा प्रश्न नक्की निर्माण होतो। कारण साधं गणित आहे की एकाच घरामध्ये म्हणजे आता आपण जर समजा बघितलं की पंकजा मुंडे, त्याच्यानंतर प्रीतम मुंडे, लगेचच यशस्वी मुंडे अशी एक लाईन दिसते, किंवा 30 लाईन महाजनांच्या घरामध्ये दिसते, किंवा अजून हे फक्त मुंडेंचं आठवलं सहज म्हणून याच पद्धतीने गिरीश महाजनांच्या पत्नी, मग लगेच त्यांच्या घरातली माणसं, अशा ज्या काही एकूण ज्या सगळ्या लोकांच्या जे उमेदवाऱ्या दिसतात हे सगळं बघता नेमकं असं का व्हावं? एकाच कुटुंबातल्या इतक्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या जातात याचा अर्थ त्या पक्षामध्ये इतर कुणाकडे ते इलेक्ट्रल मेरिट नाहीच का, असा एक प्रश्न निर्माण होतो। पण मग इलेक्ट्रल मेरिट म्हणजे काय हे जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला त्या इलेक्ट्रल मेरिट मध्ये सो कॉल्ड पैसा ही गोष्ट फार मोठी येते। बरोबर आहे। पैसा आणि त्या लोकांकडे असणारं एक ह्युमन रिसोर्सेसचं नेटवर्क, आणि ते नेटवर्क कदाचित सर्वसामान्य कार्यकर्ता उभं करू शकत नाही, किंवा तेवढा पैसा सर्वसामान्य कार्यकर्ता उभं करू शकत नाही। परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला ती संधी मिळाली नाही तर कदाचित ते रिसोर्सेस तो कधीच उभं करू शकणार नाही। मला वाटतं की हे एका अर्थाने कार्यकर्ता नावाची जी आपल्याकडची जी सगळी एकूण मी जमात असा शब्द वापरेल, हा जो कार्यकर्ता वर्ग आहे या कार्यकर्ता वर्गाचं एका अर्थाने शोषण आहे। पक्ष कोणताही असो, कुठलाही पक्ष असेल, पण यामध्ये निश्चितपणे कार्यकर्त्यांचं शोषण आहे। आता राहुल नार्वेकरांच्या सारखा माणूस आधी विधान परिषदेवर जाणार, मग विधानसभेवर जाणार, मग विधानसभा झाली की लगेचच पुन्हा त्याच्याच कुटुंबातल्या लोकांना पुन्हा उमेदवाऱ्या दिल्या जाणार, मग इतरांनी काय करायचं अशा वेळेला, हा प्रश्न निर्माण होतो। काल परवा आपण एक निमंत्रण पत्रिका बघितली की एका निमंत्रण पत्रिकेमध्ये एकाच घरातले 2 खासदार, 3 खासदार दिसतात, 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 2 आमदार, असं जर चित्र दिसत असेल तर इतर लोकांना स्कोप काय आहे? मग इतर लोकांनी फक्त झेंडे, आणि मग झेंडा तुमचा, खांदा आमचा, घट्टे पडेपर्यंत तो झेंडा आम्ही बाळगायचा आहे, मग त्या खांद्यांना बळकटी कधी मिळणार आहे?
ही बरोबर. बळकटी दिली जावी असं निश्चितपणे, कारण मी सुद्धा एका पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं? आता माझ्यासारखा एखादा माणूस असतो की नाही बाबा, मला निवडणूक राजकारणातच जायचं नाहीये, मी संघटनात्मक याच्यामध्ये खुश आहे. बरोबर की आहे. कारण निवडणुकीच्या राजकारणात जो पैसा लागतो तो पैसाच माझ्याकडे नाही हे फार उघडपणे स्पष्टपणे मान्य करते. बरोबर. आता महानगरपालिकेच्या एकूण निवडणुकाची जी खर्चाची मर्यादा आहे ती आदर्श खर्चाची मर्यादा आचारसंहितेने घालून दिलेली ती 15 लाखाची मर्यादा आहे. हो, हो. पण मला सांगा 15 लाखात कुठलं इलेक्शन होतंय? आज घडीला एका महानगरपालिकेच्या एका नगरसेवक पदाच्या इलेक्शनला 5 ते 10 कोटी रुपये लागत आहेत. तर 10 कोटी कोणाच्या बापाचे आणायचे? त्यामुळे ज्यांच्या बापाकडे 10 कोटी रुपये असतील त्यांची मुलं उभी राहतील इलेक्शनला. ज्यांच्या बापाकडे 10 कोटी रुपये नसतील त्यांची मुलं उभी राहू शकणार नाहीत. इतका साधा फंड आहे तो. बरोबर आहे. मात्र तुम्ही ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचं मन ओळखून आहात, ग्राउंडवरती तुम्ही जातात, अनेक कार्यकर्त्यांच्या रोज भेटीगाठी आपण घेत असता. मग मला तुमच्याकडून एकच जाणून घ्यायचं आहे, उद्या मला तिकीट हवं असेल तर निकष एखादा पक्ष नेमके काय काय लावत असतो? उद्या सतरंजा उचलणारा कार्यकर्ता हा मोठ्या पदावरती जाऊ नये का? त्यानं थेट निवडणुकांमध्ये सहभाग घेऊ नये का? त्यानं जिंकून येऊ नये का? याबद्दल अनेक संभ्रम आजही मतदारांमध्ये आहेत, कारण त्यांच्या समोर आलेला उमेदवार नेमका कुठल्या निकषांवर निवडला गेलेला आहे, त्याचं जे मेरिट सर्टिफिकेट आहे किंवा त्याने आजपर्यंत काय काम केलेलं आहे, प्रगती पुस्तक कसं नेमकं चेक करावं, असे अनेक संभ्रमात जाणारे प्रश्न निर्माण होतात. कारण ज्यावेळेला आम्ही याद्या बघतो अरे घराणेशाहीचं त्यामध्ये बोलबाला असलेला दिसतो, त्यावेळेला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आशा सोडून द्याव्या का? सुषमाताई. मला वाटतं कार्यकर्ते मिळाला असता तर कार्यकर्त्यांकडे निष्ठा हा निकष लागतच नाही. निष्ठा हा निकष जर कार्यकर्त्यांना लागला असता तर कदाचित सगळ्या निष्ठावंतांना आता मिळाल्या असत्या. पण निष्ठा हा निकष लागण्यापेक्षा तो किती चांगल्या लबाड्या करू शकतो किंवा तो किती चांगला पैसा खर्च करू शकतो, त्याच्याकडे मनी, मेंटल, मसल या तीनही गोष्टी त्याच्या सोकॉल्ड इलेक्ट्रॉल मेरिट मध्ये आहेत का? कारण सज्जन, सरळ, जो संयमी आहे, जो सरळ मार्गी आहे आणि ज्याला फार काही काय म्हणता येईल क्लुप्त्या करता येत नाहीत, असा माणूस निवडणुकीच्या राजकारणात कदाचित या सगळ्याच्या दृष्टिकोनातून अडाणी माणूस ठरत आहे. बरोबर आहे. नक्कीच तुम्ही एक तर जळजळीत सत्य सांगण्याचा आज प्रयत्न केला. मतदार राजाचे डोळे उघडलेले असतील आणि जेही उमेदवारी घेऊन आज उमेदवारीचे फॉर्म भरायला जातील किंवा उमेदवारी आपली सिद्ध करण्यासाठी निवडणुकांना सामोरे जातील त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.